एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहीन असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिला। तर लोकसभेत असा लढलो की मोदींना घाम फोडला, विधानसभेत ही उरली सुरली उतरवू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी मोदींना केलं। उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता। त्यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। फडणवीसांवरच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांना कोण गांभीर्याने घेतं असा सवाल आशिष शेलार यांनी केला। तर आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं असं प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिलं। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त अवस्था असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली। ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का असा सवालही त्यांनी केला। तर ठाकरे कुटुंबावर बोलावं एवढी त्यांची अवकात नाही अशा शब्दात अनिल परब यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं। मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। तर आपलं सरकार आल्यावर धारावीचं टेंडरच रद्द करणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता। मुंबईत येत्या 7 ऑगस्टला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। घटक पक्षांना विधानसभेसाठी किती जागा द्यायच्या यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या 2-2.5 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आलेल्या उद्योगाची श्वेतपत्रिका काढली जाणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली। किती उद्योग आले, किती गुंतवणूक झाली, किती रोजगार निर्मिती झाली याची श्वेतपत्रिका आचारसंहितेआधी उद्योग विभाग काढणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। कारण अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असा दावा अमित साटम यांनी केलाय। स्वीकृती शर्मा यांनीही यापूर्वी या जागेवर दावा केला। अमोल मिटकरींवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेच्या 13 जणांना जामीन देण्यात आला। अकोला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांच्यावर जहरी टीका केली। देशपांडे यांनी थोबाड चालवल्याशिवाय त्यांचा मालक त्यांना भीक टाकणार नाही म्हणून ते बेतार वक्तव्य करत असल्याची टीका मिटकरींनी केली। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला यूपीएससीने दोषी ठरवले। त्याचबरोबर पूजा खेडकरचं प्रशिक्षणार्थी पद रद्द करण्यात आलं असून तिच्यावर यूपीएससी परीक्षा देण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली। पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केलाय। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू असताना त्यांनी हा दावा केला। तसंच त्यांच्यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लैंगिक छळाचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला। दिव्यांगांच्या नावानं नोकरी मिळवणाऱ्यांना 15 ऑगस्ट नंतर प्रहार कार्यकर्ते चपके देतील असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। आता प्रहार स्टाईलला दणके देणार असल्याचंही ते म्हणाले। दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक केल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। या आदेशाचं पालन न करणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विखे पाटलांनी दिली। कोकणात गावी जाणाऱ्या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं जास्त एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला। 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत। मुंबई, ठाणे, पालघर या विभागातल्या प्रमुख बस स्थानकातून या बसेस सोडल्या जाणार आहेत। वाशिममध्ये रेशन दुकानातून ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्यात सुरू झालेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरणासाठीची ई-पॉस मशीनची यंत्रणा सर्व्हर बंद असल्याने सुविधा पूर्णपणे ठप्प झाली। मग राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला। सोलापूरमधल्या राज्य परिवहन महामंडळाच्या
वाहक चालकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था झाली, त्यामुळे वाहन चालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। चालकांसाठी पाण्याचीही सोय या ठिकाणी नाहीये, मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या साफसफाईकडे प्रशासन दुर्लक्ष करतं। वाशिममधल्या कारंजा नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे विविध दाखल्यांसाठी नागरिकांना केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत असल्यानं नागरिक हैराण झालेत। त्यामुळे तांत्रिक अडचण दूर करून सेवा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पुण्यातल्या प्रसिद्ध टाउनशिप असलेल्या डीएसके विश्वमध्ये गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होतो, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं नागरिक संतप्त झाले। पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचं फिल्ट्रेशन न होता नागरिकांच्या घरात येते। प्रशासनाने समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी म्हटलं। कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल अर्धवट आणि बिकट स्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय। शूटिंग, ॲथलेटिक, बास्केटबॉल यासारखे खेळ प्रकार वगळता अनेक कामं अर्धवट स्थितीत आहेत। सरकारकडून यासाठी येणारा निधी अद्याप मिळाला नसल्यामुळे ही कामं अर्धवट आहेत। वाशिमच्या गिव्हा गावात तलावाच्या भिंतीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। गळतीमुळे परिसरातल्या पिकांचं देखील नुकसान होतंय। जिल्हा प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी होती। यवतमाळच्या सेतू केंद्रातलं सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनाही या ऑनलाईन प्रणालीचा फटका बसला। यासाठी पीक विमा योजनेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे।